नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजचा थंबनेल पाहून तुम्हाला कळालंच असेल की मी आज काय बोलणार आहे. तर फायनली माझा यूट्यूबचा पहिला पेमेंट आलेला आहे. तर किती आलेला आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि माझी जर्नी पण सांगणार आहे. माझं चॅनल कधी मॉनिटाईज झालं, 4000 वॉच टाईम कधी झालं, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आमचा पहिला व्हिडिओ होता पुण्यातील होलसेल फिशचा. तर तो व्हिडिओ मला बोलता येत नव्हतं कॅमेऱ्यासमोर आणि काहीच कळत नव्हतं कसं सुरुवात करावी. पण मी लाजायची पण खूप कॅमेऱ्यासमोर बोलायला. तर पहिल्या व्हिडिओमध्ये तसं झालं. दुसऱ्यांदा मग मला सवय झाली, हळूहळू मला कॅमेऱ्याची सवय झाली बोलण्याची. मग मला काहीच वाटलं नाही नंतरनी की कसं बोलायचं काय, असं थोडं लाजल्यासारखं व्हायचं. मग नंतरनी सवय झाली, काहीच वाटलं नाही. आणि तुम्हाला जाणवलंच असेल मला किती म्हणजे मी सवय झाली कॅमेऱ्याची. अनकम्फर्टेबल नंतर नाही वाटलं. आणि खूप मोठा प्रवास होता झिरो ते हिरो. कारण व्ह्यूज तर खूप चांगले येत होते आमच्या व्हिडिओंना. कंटेंट आपल्या ऑडियन्सला खूप आवडत होतं. प्रत्येकजण खूप म्हणजे बोलत होतं की किती छान तुम्ही एवढं सुरुवात केली, किती छान तुमचा कंटेंट आहे. खूप लोकांनी सपोर्ट पण केला, काही लोकांनी सपोर्ट नाही केला. बऱ्याच जणांनी विचारलं पेमेंट कधी येतं, तुम्ही हे का चालू केले, असं तसं आम्हाला पण सांगा. खूप जणांनी डिमोटिवेट पण केलं, मोटिवेट पण केलं. मग खरी जर्नी आमची चालू झाली बाहेरचे व्हिडिओ चालू करण्यात. मी घरचे पण व्हिडिओ टाकायचे, कुकिंगचे, पार्लरची पण माझी लाईफ दाखवायची, मुलींची पण दाखवायची. खूप मोठा संघर्ष होता. त्या पिरियडमध्ये माझे हजबंड पनवेलला होते. आम्ही तिघीच राहायचो घरी. आमचा एक डॉगी आहे त्याच्या भरोश्यावर. आणि खूप भीती पण वाटायची. हजबंड माझे सॅटर्डे संडे यायचे, नंतरनी मंडेला सकाळ सकाळ निघायचे. त्यांचं पण खूप स्ट्रगल होतं. माझ्या मुलींना मीच सोडवायची सकाळी 7ला. छोट्या मुलीची बस यायची, तिला सोडवायची. नंतरनी मोठ्या मुलीला सोडवायला व्हॅन लावली होती. कधी कधी व्हॅन पण जायची, तिला पण सोडवायला जावं लागायचं. सगळंच बघावं लागायचं. दुपारी परत त्यांना सोलोनला जायची, परत त्यांना घ्यायला यावं लागायचं. परत व्हिडिओ पण बनवायचे तिकडचे घरचे आल्यावर. कधी कधी तर मी 11 वाजता जागून एक लाडूचा व्हिडिओ केला होता, ड्रायफ्रूटचा शूट केला होता. माझ्या 2 मुलींनी मला खूप सपोर्ट केला, माझ्या हजबंडनी पण खूप सपोर्ट केलेला आहे. आणि मी खूप म्हणजे अशी जिद्द खूप आहे माझ्यात. माझे क्लायंट पण खूप कौतुक करायचे माझे, की बोलायचे ताई तुम्ही एवढं कसं करू शकता एवढं सगळं हँडल, आम्हाला तर नाही जमणार. आणि क्लायंटनी पण मला खूप सपोर्ट केला की तुम्ही हे पण चालू ठेवा, ते पण चालू ठेवा. यूट्यूब सातत्य सोडू नका, दोन्ही इक्वली चालू ठेवा. आम्ही तुमच्या वेळेनुसार येऊ, पण तुमच्यासारखं दुसरीकडे नाही कोणीच करत. तुमची सर्विस खूप छान आहे. तर तुम्ही आहे ना वाटलंच एक दिवस तुम्ही आराम करा, एक दिवस व्हिडिओसाठी ठेवा आणि बाकीचे दिवस तुम्ही सलून ओपन केलं तरी चालेल. तुमच्या वेळेनुसार आम्ही येऊ, पण तुम्ही बंद करू नका. कारण तुम्ही नसेल तर आमच्या चेहऱ्याची वाट लागेल. तुम्ही आयब्रोज एवढं छान करता, फेशियल एवढं चांगलं करता, तर तुम्ही नसेल तर आमचं कसं होईल. माझ्या क्लायंटनी मला खूप सपोर्ट केला आणि बोलले की छान तुमचं कंटेंट चांगलं आहे, तुम्ही एवढं छान व्हिडिओ करता. घरचे पण तुमचे कुकिंगचे व्हिडिओ छान असतात, बाहेरचे पण छान असतात. तुम्ही एवढं खरंच मुलींना पाहून करता. आणि बाहेरचे व्हिडिओ करणंसुद्धा एवढं सोपं प्रवास नव्हता. कारण एक्सपिरियन्स खूप वेगवेगळे आले, ते काय मी आता सांगू शकत नाही. खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स असतात बाहेरचे व्हिडिओ. वाटतं तेवढं सोपे नाहीत. जे करतात त्यांनाच माहिती आहे. फॅमिलीला घेऊन फिरणं आणि दिवस दिवस व्हिडिओ करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. आमचे व्हिडिओ बरेच असे मार्केटचे व्हिडिओ होते, व्हेजिटेबल मार्केटचे, फ्रूट मार्केटचे. तिथं फिरणं, कसे कसे लोक असतात तिथे, डायरेक्ट जाणं लेडीजने कॅमेरे घेऊन, लोक कसे असतात तिथले. तरी पण मी म्हणजे कोणाकडे लक्ष नाही दिलं, व्हिडिओ माझे चालूच ठेवले. त्या व्हिडिओला पण आपले चांगले व्ह्यूज आले. खूप म्हणजे व्हिडिओ लोकांना आवडले. परत एक्झॉटिक फ्रूटचा व्हिडिओ केला, बाहेर देशातली फळं, ते लोकांना तोही व्हिडिओ खूप आवडला. लोकांना
खूप म्हणजे असं माझ्याकडून म्हणजे अपेक्षा होती की यांचे व्हिडिओ खरंच खूप छान आहे, खूप चांगली माहिती मिळती ह्यांच्या व्हिडिओतून. लोकांनी खूप म्हणजे सपोर्ट केला, पाहत राहिले. बरेच लांबून लांबून लोकांच्या कमेंट पण एवढ्या छान होत्या पॉझिटिव्ह, की तुमचे व्हिडिओ एवढे छान असतात, डेली फ्रूट मार्केट दाखवा, छान करताय तुम्ही, असंच करत राहा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करन. बरेच जण बोलले की वेगवेगळे तुम्ही होलसेलचे आम्हाला मार्केट दाखवा. त्यानंतर आलं माझा आयुर्वेदिकचा टॉपचा पॉप्युलर व्हिडिओ, लोखंडेंचा आयुर्वेदिक शॉप. तो तर एवढा म्हणजे पुण्यात होलसेल म्हणजे पुण्यात एवढं फेमस शॉप आहे ते. तर ते आपण अख्ख्या महाराष्ट्रात तो शॉप फेमस झालं. कारण पुण्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती होतं, काही लोकांना नव्हतं पुण्यातलं माहीत. मी पण पुण्यातलीच आहे, मलासुद्धा माहिती नव्हतं ते शॉप. पण माझ्या मोठ्या बहिणीमुळे मला कळालं की एवढं छान आयुर्वेदिक त्यांच्याकडे मिळते आणि एवढी गर्दी होती. तर मी त्या शॉपचा व्हिडिओ केला आणि ते लोकांपर्यंत एवढा पोहोचला, एवढं टॉपला गेले ते व्हिडिओ. तर काकांनी पण सांगितलं की रोजचं तुमचा व्हिडिओ पाहून रोजचे 3-4 लोक येतात की आम्ही हा व्हिडिओ पाहून आलेला आहे, लोकांपर्यंत एवढी चांगली माहिती मिळाली. हे माझ्यासाठी म्हणजे मी तिथेच जिंकल्यासारखं आहे. तिथेच मी म्हणजे खूप म्हणजे यश हे केल्यासारखं आहे नाही का. तर काका पण बोलले की ताई तुमच्यामुळे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आला, तुम्ही एवढे चांगले, आणि कमेंट पण एवढ्या छान होत्या की पहिल्यांदाच एवढं चांगला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला आहे. लोकांना पण असं एवढं भारी वाटलं. मग नंतर पार्ट 2 बनवला त्या व्हिडिओला सुद्धा. आत्ता तो टॉपला व्हिडिओ आहे, रोजचे त्याला व्ह्यूज चालूच आहे. तर त्याला 1,25,000 व्ह्यूज आलेले आहे, प्लस आहे आता 1,26,000 व्ह्यूज येतील त्याला पण. तर माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती की माझा व्हिडिओ एवढा टॉपला गेला. आणि क्लायंट पण बोलायची केवढं भारी तुमचे व्ह्यूज येतात आहे, तुमचे व्ह्यूज खूप चांगले आहेत. तर एवढं भारी वाटलं की वाटलं नव्हतं की एवढं म्हणजे आपले व्हिडिओ चालेल. कारण मी एवढं म्हणजे जिद्द धरली होती की मी खूप सातत्य ठेवणार आणि व्हिडिओ हे करणारच. संडेला मला एवढे कॉल यायचे क्लायंटचे. क्लायंटला वाटायचं मी काय येत नाही आहे संडेला. मी क्लायंटला सांगितलं मी आता यूट्यूबचं चॅनल ओपन केलेलं आहे आणि मला माझे बाहेरचे व्हिडिओ असतात, तर मला डेली काय वेळ भेटत नाही, कारण मी कधीच बाहेर पडले नव्हते एकटी व्हिडिओसाठी. मग मी माझ्या हजबंडला सोबत घेऊन, माझ्या 2 मुली, आम्ही जायचो आणि सकाळी जायचो, कधी कधी नाश्ता करून जायचो, क नंतरनी बाहेर जेवायचं. व्हिडिओ शूट झाल्यावर कधी कधी 4 पण वाजायचे. नंतरनी माझं हेल्थ प्रॉब्लेम पण सुरू झालेला, कारण बाहेरचं खाऊन खाऊन. बाहेरचं कसं असतं जेवण, आम्ही कधी पण जेवायचं, कधी पण यायचो घरी. कधी कधी 8 वाजायचे, कधी 10 वाजायचे. बारक्या मुलीचं स्कूल असायचं दुसऱ्या दिवशी मंडेला, तिला कधी कधी तिची बस निघून जायची आणि आम्ही मग माझे हजबंड सोडवायला जायचे. खूप म्हणजे खूप संघर्ष होता. पाय खूप दुखायचे, 4-4 दिवस पाय दुखायचे. एकदा तर नवीन नवीन एक ज्वेलरीचा व्हिडिओ केलेला मागच्या वर्षी. एवढे बोटं दुखत होते ना चालून चालून. पूर्ण पुणे एक्सप्लोर केलं होतं आम्ही. एका दिवशी 4 व्हिडिओ केले होते आणि माझे 4 दिवस पायांची बोटं एवढी दुखत होती. पण मी हार नाही मानली. म्हटलं काय नाही, ते 4 दिवसांनी दुखायचे राहील. परत दुसऱ्या संडेला आम्ही जायचो म्हणजे जायचंच. व्हिडिओ चालू ठेवले, चालू ठेवले, चालू ठेवले. सातत्य सोडलेच नाही आम्ही. आणि त्याच्यानंतर आमचे 4,000 वॉच टाईम आणि मॉनिटायझेशन 4 महिन्यातच पूर्ण झालं, कारण आम्ही सातत्य सोडले नाही. आणि आमचा पहिला मेल आम्हाला आला, नागपंचमीचा दिवस होता. मी तो मेल पाहिला, एवढे खुश झाली माझी फॅमिली. मी तर उड्याच मारल्या, माझ्या फॅमिली पण. आम्ही एवढे चौघांनी खुश होतो, कारण मॉनिटायझेशन झाल्याशिवाय आपल्याला पेमेंट येत नाही. कारण पेमेंट खूप गरजेचं आहे. कॉपीराईट वगैरे आलं तर आपल्याला पेमेंट मिळत नाही. आम्ही सगळ्या नियमामध्ये बसलो होतो, त्याशिवाय चॅनल आपला मॉनिटाईज होत नाही. आणि नवीन ज्यांनी यूट्यूब चालू केलेलं आहे त्यांना मी हेच सांगेल की सातत्य ठेवा, हार मानू नका. स्टार्टिंगला व्ह्यूज कमी येतात, तर तुम्ही सातत्य सोडू नका, हार मानू नका. एक ना एक दिवस यश नक्कीच तुम्हाला मिळेल. काही जणांना 2 वर्ष लागतात, काही जणांना 1 वर्ष लागतं. वेळ तर लागतोच, कारण मेहनतीशिवाय फळ नाही मिळत. तर सातत्य ठेवा. मला बाहेरचे बरेच एक्सपिरियन्स आलेले आहे. खूप जास्त जर्नी डेंजर होती माझी बाहेरची. लोकांनी साथ पण दिली. काहींना वाटायचं काय हे फिरतात आहे वेड्यासारखे, नुसते फिरतात आहे. बरेच जण म्हटले
की काय तुम्ही नुसतं फिरताय व्हिडिओसाठी, पेमेंट येतो का नाही त्याच्यातनं, का नुसतंच फिरताय. असंही झालं की पदरचे पैसे गेलेले आहे आमचे स्वतःचे. माझ्या हजबंडनी खूप खर्च पण केलेला आहे व्हिडिओसाठी. प्रत्येक दिवशी आम्हाला संडेला 2-3 हजार रुपये जायचेच, कारण खाणं पिणं कधी कधी पेमेंटसुद्धा भेटलेलं आहे लोकांकडून आम्हाला, आणि कधी कधी नाही, फुकट असंच आम्ही व्हिडिओ केलेले आहे. एवढं म्हणजे कोणी तुम्हाला सांगणार नाही, पण मी सांगते कारण रिअल मला सांगायला नेहमीच आवडतं. आणि मी असेच तुम्हाला कंटेंट चांगला देण्याचा प्रयत्न करेल. मी माझे घरचे पण कंटेंट असल्यामुळं मला कुकिंग करायला खूप जास्त आवडतं लहानपणापासून. तर मी कुकिंगचे पण व्हिडिओ मला आवडतं करायला, ते पण व्हिडिओ येत जाईल. बाहेरचे पण चांगले कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करेल जसा मला वेळ मिळेल तसं. कारण मुलींचं आता मोठ्या मुलीचं पण कॉलेज सुरू होणार आहे. लहान मुलीची पण एक्झाम वगैरे सगळंच बघावं लागतं, हजबंडचं ऑफिस. जसा मला वेळ मिळेल तसं मी खूप चांगला कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आणि नंतरनी मग संडेला हजबंड खूप आत्ता रिसेंटली 2-3 महिन्यापासून खूप दमायला लागले, कंटाळा करायला लागले. तर माझ्या मुलीला मी सांगितलं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे, कारण आमचा वॉच टाईम 750वर आला होता, $75. तर आपल्याला आता एवढे डॉलर राहिलेले आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल दोघींनाच, कारण डॅडीला वेळ मिळत नाही आहे. तर मग आम्ही दोघी डेअरिंग करून पुण्यात जायला लागलो. तर मला लोखंडी भांड्यांचा व्हिडिओ करायचा होता. तर आम्ही घरातनं निघलो, सकाळीच निघलो 8:30ला, बसनी वगैरे प्रवास करून गेलो. आणि नेमकं आम्हाला एका रिक्षावाल्या काकांनी खूप छान ते शॉप दाखवलं, कारण मी कधी पुण्यातली असूनही मी कधी अशी फिरलेली नाही आहे, मला पुण्यातलं काहीच कळत नव्हतं. पण मग गेलो आणि ते काकांनी दुकान दाखवलं लोखंडी भांड्यांचं. खूप होलसेल शॉप आहे ते. मी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. 32K व्ह्यूज ऑलरेडी आहे, प्लसवर गेलेला आहे. त्याचं पण लोकांना खूप छान म्हणजे व्हिडिओ आवडला. लोकं पण बोलले की किती छान तुमचे व्हिडिओ असतात, आणि माहिती खूप त्यातनं मिळाली. कमेंट पण खूप पॉझिटिव्ह आहे, कारण आपला कंटेंटच असा असतो की आपल्या ऑडियन्सपर्यंत चांगलं ते चांगलं शॉप पुण्यातलं जुन्यातलं जुनं पोहोचवण्याचा, हेच एक प्रामाणिक हेतू असतो. आणि त्या दिवशी पण मी 3 व्हिडिओ करून दुपारी माझ्या सलूनमध्ये येऊन मग पार्सल आणून एक क्लायंट करून संध्याकाळी आलेलो, इतकं थकलेलो. असे माझी मेहनत असते. माझ्या मुली मला खूप साथ देतात, माझ्या हजबंड पण. आणि तेच मेहनतीशिवाय काहीच नसतं, फुकट काहीच मिळत नाही, हेच मी सांगेल. आणि पाऊस वगैरे असं आम्ही काहीच पाहिलं नाही. पावसापाण्याचं पण खूप फिरलेलं आहे व्हिडिओसाठी. आमचं पेमेंट 25 जून 2026 रोजी वार गुरुवार ह्या दिवशी आला, दुपारी 1 वाजता, स्वामींच्या दिवशी. स्वामींना मी एवढं मानते, स्वामी खरंच खूप माझ्या पाठीशी आहेत. मला खूप वेळा प्रचिती पण आलेली आहे, स्वामींनी खूप साथ दिलेली आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्वामींना खूप बोलायची की माझे व्हिडिओ चांगले होऊ दे स्वामी महाराज. तर बघा, स्वामींनी त्यांच्याच वाराच्या दिवशी मला पेमेंट पण दिला. आणि मी 10-15 मिनिटांनी चेक केलं की फायनली माझा पेमेंट आला होता. वार गुरुवार पण होता. आणि मग मी माझ्या हजबंडला सांगितलं की आपलं यूट्यूबचा पेमेंट आला. मोठी मुलगी तिथेच होती, तिला पण सांगितलं. आम्ही खूप खुश झालो. लहान मुलगी स्कूलमध्ये गेली होती. माझ्या मोठ्या मुलीनंतर तिला सांगितलंच की आपला पहिला यूट्यूबचा पेमेंट आला. 4-5 दिवस तो पेमेंट तसाच होता. नंतर आम्ही थोडा आम्हाला जे काही लागत होतं त्याच्यासाठी आम्ही तो खर्च केला, कारण तो पहिला पेमेंट होता. आणि पहिल्या पेमेंटचा प्रत्येकालाच खूप अभिमान असतो की आपण वर्षभर एवढी मेहनत केली आणि त्या पेमेंटचा आपण काहीतरी आता स्वतःसाठी खर्च करतो. तर मी माझ्या फॅमिलीसाठी तो पेमेंट आम्ही खर्च करून टाकला. आणि तो पेमेंट किती होता ते मी आता सांगणार आहे. तर तो पेमेंट होता, यूट्यूबच्या काही अटी असतात, ते नियम असतात की तो पेमेंट डायरेक्टली आपण सांगू शकत नाही. तर आपण एक 5Gचा मोबाईल घेऊ शकतो, विवोचा, एवढा तो पेमेंट आहे. तर तुम्हाला ते कळालंच असेल किती पेमेंट आहे तो. तर बघा, असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतच राहील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी वाटला असेल, आणि त्याच्यातनं खूप माहिती मिळाली असेल, आणि तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि माझी जर्नी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा. बाय.